नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हा एक पदार्थ मी बनवत आहे. ओळखू शकता का तुम्ही ह्या साहित्यांवरनं? गेस करू शकताय कोणी? पावभाजी नाही. तुम्हाला वाटत असेल इथे मटार स्मॅश केलेली आहे, फ्लॉवर दिसतीये, शिमला मिरची शिजवलेली दिसतीये, टमॅटो आहे, बटाटे पण आहेत. ही पावभाजी का? नक्कीच नाही. चला तर गेस करा मी काय पदार्थ बनवत आहे. असो, शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत, ओळखा पाहू एक रेसिपीचं या नाव काय आहे ते. आपण मीठ घालून मटार छानपैकी मऊसूत शिजवून घेतले आहे. आता तिला स्मॅशरने स्मॅश करायचे आहे आणि एकदम छानपैकी गाळ करायचा आहे, त्याच्यात पाणी न घालता. आता त्यात बटाटा पण छानपैकी स्मॅश करून घ्यायचा आहे. दोन्ही एकजीव झाले पाहिजे. मी इथे मटारचे प्रमाण जास्त ठेवले आहे, कारण की ह्या दिवसात मटार अतिशय सुंदर येते आणि मटारपासून पदार्थ वेगळाच होतो, छान होतो म्हणून. अशा पद्धतीने आपण हे सगळे पदार्थ किंवा जिन्नस छानपैकी मॅश करून घेतलेले आहेत. तर आज आपण बनवणार आहोत मसाला पाव. तुम्ही म्हणाल की काय आहे, पण ही रेसिपी खरंच वेगळी आहे. तुम्ही नक्की बघा की पुढे काय काय होतं आहे ते. अशा रीतीने कढईत आता आपण जिरं, हिंग आणि कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे. आता त्यात घालणार आहोत आपण आलं लसणाची अर्धा चमचा पेस्ट, आणि ती छान फ्राय झाल्यानंतर त्यात कांदा बारीक चिरलेला घालणार आहोत व त्यात थोडेसे मीठ घालून कांदा छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. पण त्याच्या आधी लसणाची पेस्ट छानपैकी फ्राय झाली पाहिजे, तिची कच्ची टेस्ट येता कामा नये. कांदा आता छानपैकी मऊ झालेला आहे. आता त्यात घालणार आहोत आपण चिरलेला टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, जी की आपण धुवून मस्त बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता छानपैकी परत एकदा फ्राय करायचे आहे. आता त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ॲड करणार आहोत. आता ह्या मसाल्यात घालणार आहोत थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडीशी धना जिरा पावडर. हे सगळं मी एक एक टीस्पून घेतलं आहे बरं का. आणि हा किचन किंग मसाला, हा पावभाजी मसाला, त्यानंतर हा संडे मसाला आणि अर्थातच लाल मिरची. हे सगळे आपण एकाच वेळेस छानपैकी घालून घेणार आहोत आणि मस्त. वाव, किती छान फ्राय झालं आहे बघा. आणि आरोमा तर इतका सुंदर येतो आहे मसाल्यांचा, तोंडाला पाणी सुटलं की नाही. बघा बरं, मसाला किती छान फ्राय झाला आहे. आता यात आपण स्मॅश केलेल्या भाज्या घालणार आहोत आणि गरज वाटल्यास परत थोडेसे मीठ घालणार आहोत आणि ह्या भाज्या छान फ्राय करून घेणार आहोत. बघा बरं, भाज्या किती छान फ्राय झाल्यात. चला मग आता पुढच्या तयारीला लागूया. आता आपण ज्या कढईत मसाला बनवला होता ना, तो काढून घेतलेला आहे ना. तो उडलेल्या जो खाली मसाला असतो ना कढईत, त्यात छानपैकी दोन्ही साईडने पाव गरम करून घ्यायचे आहेत, मध्ये कट करून. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला पावांना छानपैकी बटर किंवा तूप लावून घ्यायचे आहे, असे दोन्ही साईडने. त्याच्यामुळे आणखीनच मसाला पावाला छान टेस्ट येणार आहे. आणि आता आपण त्यात फ्राय केलेला मसाला भरणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मसाला भरून घेतला आहे. आता यावरती आपण घालणार आहोत कांदा, आपण चिरलेला आहे बीट, कसा दिसतोय कलर? छान वाटतंय का? कळवा मला. बीट आणि गाजर घालून झाल्यानंतर आपण त्यावरती घालणार आहोत कोथिंबीर.
बघा किती सुंदर कलर आला आहे नाही का. आणि आता वरनं परत थोडीशी भाजी घालून देणार आहोत तिन्ही पावांवर. हे बघा अशा प्रकारे भाजी घालून झाल्यानंतर आपल्याला पाव छानपैकी असे दुमडून घ्यायचे आहेत, जसं सँडविच असतं ना त्याप्रमाणे. आणि आता दोन्ही साईडने छानपैकी, तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्याच्यात किंवा तव्यावर मस्त खरपूस थोडंसं तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचे आहेत. अशा रीतीने मसाल्याच्या कढईतच मी छानपैकी ते पाव दोन्ही साईडने खरपूस भाजून घेत आहे, की जेणेकरून कढईला लागलेला मसाला वाया जाऊ नये म्हणून. हे बघा एकदम छान खरपूस भाजले गेलेले आहेत. आणि आता गरम गरम सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर, किंवा चटणीची पण गरज नाही, तसे पण छान लागू शकतात ना मसाला पाव. कसं वाटतंय मेनू कळवा मला. कसा वाटतोय मसाला पाव, यम्मी वाटतोय का? नक्की कळवा. आणि काही सजेशन्स असतील तर नेहमी तुमचे स्वागतच आहे. तर असो, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.